मित्रांनो, काही लोक खूप बोलतात, आपली हुशारी दाखवतात, पण जीवनात काहीच करू शकत नाही. तर काही लोक कमी बोलतात, शांत राहतात, पण प्रत्येक गोष्टीत पुढे असतात. त्यांची लाईफ त्यांच्या कंट्रोलमध्ये असते. आज मी तुम्हाला असे 12 उलटे नियम सांगणार आहे, ज्यांचा अवलंब करून तुम्ही कोणताही गाजावाजा न करता तुमच्या जीवनात खूप पुढे जाऊ शकता. बघा, पहिला नियम, कधीही आपली संपूर्ण बुद्धिमत्ता दाखवू नका. प्रत्येक वेळी स्मार्ट बनण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही स्वतःला लो प्रोफाईल ठेवता, तेव्हा लोक तुम्हाला अंडर एस्टिमेट करतात. ते स्वतःचे खरे विचार आणि प्लॅनिंग तुम्हाला सांगून टाकतात. तेव्हा तुम्ही परिस्थिती नीट समजून योग्य खेळ खेळू शकता. दुसरा नियम, मला माहीत नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नाही. कधी कधी मला माहीत नाही म्हणणं तुम्हाला अनावश्यक वादविवाद आणि अतिरिक्त जबाबदाऱ्यापासून वाचवू शकतं. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई लढण्याची गरज नसते. तिसरा नियम, नेहमी आपल्यातील विद्यार्थ्याला जिवंत ठेवा. लोकांकडून जितकं शिकता येईल तितकं शिका. त्यांना लेक्चर देऊ नका. आजकाल कोणीच कोणाचं ऐकून घेत नाही, पण जर तुम्ही त्यांना नम्रपणे त्यांच्याबद्दल विचारलं तर ते मनापासून आपले अनुभव सांगतात. तिथून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. चौथा नियम, आपल्या भावना नियंत्रणात ठेवा. जर कोणी तुमच्या भावना कंट्रोल करू शकत असेल तर ती व्यक्ती तुम्हालाही कंट्रोल करू शकतं. राग, भीती आणि ईर्ष्या या तुमच्या सर्वात मोठ्या कमकुवत गोष्टी आहेत. बाहेरून शांत राहा, विचारपूर्वक निर्णय घ्या. खरा विजय डोक्याने होतो, मनाने नाही. पाचवा नियम, लोकांना क्रेडिट घेऊ द्या. प्रत्येक वेळी मी केलं म्हणणं गरजेचं नाही. जेव्हा तुम्ही लोकांना मोठेपणा देता तेव्हा लोक आपोआप तुमच्या पाठीशी उभे राहतात. मग तुम्ही स्पॉटलाईटमध्ये न येता ही गेम कंट्रोल करता. सहावा नियम, अनावश्यक भांडणांपासून दूर राहा. प्रत्येक आर्ग्युमेंट जिंकण्याची गरज नसते. काही लोक फक्त तुम्हाला भडकवण्यासाठी बोलतात. अशा वेळी इग्नोर करणं म्हणजे जिंकणं. सातवा नियम, योग्य वेळेची वाट पहा. प्रत्येक गोष्टीची परफेक्ट टायमिंग असते. खूप घाई केल्याने चुका होतात आणि खूप उशीर केल्याने त्या गोष्टीचं महत्त्व राहत नाही. योग्य वेळी केलेलं छोटंसं ॲक्शनही मोठं रिझल्ट देतं. आठवा नियम, बाह्य देखाव्याच्या मोहात पडू नका. महागडे कपडे, गाड्या आणि वस्तू या फक्त तात्पुरते इम्प्रेस करतात. अनुशासन आणि कन्सिस्टन्सी मात्र कायमचा आदर मिळवून देतात. म्हणून सिंपल राहा पण स्ट्रॉंग बना. नववा नियम, टीकेला हसून सामोरे जा. लोक काय म्हणतात हे त्यांचं काम आहे, तुम्ही काय करता हे तुमचं काम आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नाही. कधी कधी तुमचं शांत राहणंच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं. दहावा नियम, कोणत्याही गोष्टीला पटकन हो म्हणू नका. काही लोक लगेच हो म्हणतात आणि नंतर पश्चाताप करतात. थोडा वेळ घ्या, विचार करा आणि मग हुशारीने निर्णय घ्या. अकरावा नियम, काही गोष्टी गोपनीय ठेवा. प्रत्येकाला आपले प्लॅन्स, पैसे आणि कमकुवतपणाबद्दल सांगणं म्हणजे स्वतःला कमजोर करण्यासारखं आहे. 12वा नियम, यश मिळवल्यानंतर नम्र राहा. जसा अभिमान वाढतो तसा डाऊनफॉल सुद्धा सुरू होतो. यश तुम्हाला वरपर्यंत घेऊन जातं, पण नम्रता तुमचं यश टिकून ठेवतं. जेव्हा तुम्ही नम्र राहता तेव्हा लोक तुमच्याशी जोडलेले राहतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि हेच तुम्हाला दीर्घकालीन यश देतं. लक्षात ठेवा, स्मार्ट लोक घोषणा करत नाहीत, ते रिझल्ट दाखवतात. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नाही. योग्य वेळी विचारपूर्वक पाऊल टाकलं तर जग स्वतःहून तुम्हाला ओळखेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.